आणि आपण आता हे पॅटर्न करूया, ज्याच्यासाठी डिझायनर पॅटर्न आपण घेतलेलं आहे. तर पॅटर्नची आधी कटिंग शिकणार आहोत. कटिंग चेस्ट साईज आहे 17, 17च्या दुप्पट 34. ती म्हटली होती पण माप तर ते लूज असेल तर सांगता येत नाही. ठीक आहे, फिटिंग करता येईल असलं तरी मोठं तरी. उंची घ्या, गळ्याची उंची बरोबर 5.5. हा गळा तर छान आला. ही पट्टी माहिती होती ना ग तुला, तूच केलेली ना. 5.5 किंवा 6 चालेल, काही प्रॉब्लेम नाही. 6 पूर्ण उंची. 14 मागचा गळा. याची डिझाईन छोटी आहे म्हणून गळा छोटा. डिझाईन मोठी असेल तर आपण गळा मोठा घेऊ शकतो. 7.5 आहे. बाही उंची हा ठीक आहे ना, 12.5 आहे. ठीक आहे. हा, बाही फिटिंग 4.5. शोल्डर, रेडी शोल्डर थोडंफार कमी जास्त घेऊ शकतो आपण, जसं डिझाईन आहे तसं. रेडी शोल्डर 2.5. आणि आपल्याकडे हा डिझायनर पॅटर्न आहे. हा जरा कसा वेगळा बनवायचा, आणि हा कशा स्वरूपाने कापायचा ते आपण बघणार आहोत. बघा, हा एक वेगळा पार्ट. कटोरी वेगळी, हे वेगळं. तसंच बाहीला इथे डिझाईन आहे, बाहीला इथे पण डिझाईन आहे. आणि मग आणि हा जो आहे हा पाठीचा गळा. आणि आता आपण प्रिन्सेस मग त्याच मापाचं बनवून घेऊया. सांगा उंची. उंची 14 आहे. 14 अधिक 1 15. छाती सांगा किती. ताई 2 मिनिटं थांबा. 34 14 8.5 9.5 10.5. आणि हे असं ठेवलं की गळा घ्या. गळा मात्र याच्यासाठी मोठा गळा लागणार आहे, तर 2.5चा गळा. 3चं शोल्डर. बगलीची लांबी 6. डिझायनर आहे 6.5 घेतलेले, का तर ते पॅटर्न मध्ये मोठं आलेलं असतं आणि मग आपल्याला ऍडजस्ट करायला कठीण होतं, म्हणून मग आपण मोठं घेतलेले. 1.5. दुसरं बगल. हा पाठीचा भाग आपला रेडी झालाय, गळा ऑलरेडी त्याला आहे. तर फक्त आपण पाठीचा भाग बाजूला करून घेऊ आणि नंतर पुढचा भाग बनवूया. असाच्या असा तुमच्या कापडावर एक पाठीचा भाग आपण काढून घेऊ शकतो. ठीक आहे, आपण नंतर काढूया कारण आपल्याकडे पेपर आहे. आणि इथे जसा पाठीचा भाग आहे तसा ठेवून घेतलाय. सॉरी, याला आखून घेऊया, बाजूला करूया. छाती कितीची होती? 32 ना, तर 34 म्हणजे 3.4. मग इथे मी 3.5 वर एक खूण घेतली, दुसरी खूण घेतली 4 इंच वर, आणि याला आणखीन एक बगल होत कारण पाठीचा भाग आहे ना. तिरकं जोडा
तिरक जोडा. 2 इंच सॉरी 1.5 इंच आतमध्ये जा, बारीक माप आहे. 1.5 इंच वर जा, तिरकस रेषा द्या, असं शेप द्या. हा एक दुसरा, हा एक दुसरा. हे जे माप आहे तेच माप इकडे घ्या, अर्धा इंच इथे घ्या, तिरकस रेषा जोडा. 1 इंच 1 इंच पाठीमागे जोडा, पाठीमागे जोडा. थोडस बाहेर जाऊ शकता. गळ्याची उंची जेवढी पाहिजे तेवढी घेऊ शकता. मोठा घेतलेला आपण तर 7 घेतला समजा, अर्धा इंच बाहेर जा, असं जोडा. प्रिन्सेस कट रेडी होईल. आणि कापून घ्या. आणि कटोरी आपण अशी ठेवून घेतली आहे. कापड, तुमचा कापड कुठे ठेवला आपण? हा. आणि याच्यावर हे कापायला सुरुवात करणार. ठेवा, सरळ करा. हा पाठीचा भाग, पाठीचा भाग खाली आहे ना. अशा पद्धतीने याची कटिंग सेपरेट सेपरेट करून घ्यायची आहे. ओके. हा गळा आणि हे पाठीचा भाग. सेंटर, कट. कट केल्यानंतर हा पार्ट असा आणि हा असा छान रेडी झाला. त्याला आपण असं ठेवूया. कटोरी कटोरीच्या बाजूला. प्रिन्सेस कटच्या जागेवर बस कट. असं जास्त अस्तरावर गळा कापायचा. कटोरी बाजूला करा. ओके. असं छान उभार असलेलं ब्लाऊज तुझं रेडी होईल. अस्तर लाव, सगळं काही कर. ओके. आणि बाही दाखव. पकड़, इसमें नाम डाल. मेरे को ही चाहिए, तेरे को नहीं मिलेगा. तेरे को चाहिए तो नहीं, मैं घर पे कटिंग करके लाती हूँ. हाँ, कारण की ना वो नीलू दीदी की नापी का है ना ये, और सीमा बहन की नापी का. कभी बनाना हुआ उनका नहीं है तो बनाएंगे. हाँ. नहीं, इस पे 34 फिक्स माप है का डाल दो. हाँ, ये फिक्स माप है का? हो, कंटिन्यू हो. दीदी 34 की नापी है ना. हाँ 34. हाँ 34. पेपरवर म्हटलं, पेपर आणला असता. करून घ्या. घेऊन चाललाय का? नाही, करू घ्या ना तुम्ही पण. हाँ, आप बना लीजिए, फिर ले जाऊंगी. पेपर पे बना लीजिए. मैं भी ते मेरे मला घर पे पेपर पे कटिंग बना के पॅटर्न ला असतात दूंगी ना, मग प्रत्येक वेळी करायची गरज नाही पडत. करायची गरज नाही पडत असं. आप लगा लीजिए. मैं पेपर में ऑनलाइन है ना. मैं मेरे घर पे पेपर पे निशान लगा के ला दूंगी. चलो, कल ही लेके आऊंगी. दीदी को लगेगा ना इसलिए. बाई का माप राहिला ना. दादा बाई
उसवताय ते बंद केलंय का ताई? बाही बनवताना बाहीची उंची तर मग जेवढी ही आहे तेवढी घ्यायची आपल्याला. तर बाहीची उंची आहे 11, अर्धा इंच खालतं एक्स्ट्रा. तर मग घेताना 11.5. छातीचा चौथा 32 होते 8.5, 8.5 अधिक अर्धा इंच चौरस, 3 इंच खाली, 2 इंच आतमध्ये, तिरकस रेषा, तिरकस फिटिंग, कापा. आणि असं ठेवून कट.